मातब्बर संघ इथे मात्र असणार आहेत. निश्चित स्वरूपात एक फलंदाज देखील इथे मात्र मैदानावरती बाद झालेला आहे आणि धावफलकाचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत तब्बल 2 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. ओमकार नवले नावाप्रमाणे इथे कुंकार बॅटिंग इथे ओमकारला करावी लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या मार्कवरती जर आपण पाहिलं तर गोलंदाज देखील तयार असणार आहे. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने इथे जर पाहिलं तर फटका हा खेळून काढलाय. अलाउंड द कार्पेट पद्धतीचा फटका होता. त्या चेंडूवरती 2 धावा निश्चित स्वरूपात देखील मात्र मैदानावरती कंप्लीट झालेल्या असतील. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती आकडे चेंज होतील. 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक देखील संपलं जाईल. इथे थोडासा चेंजअप देखील केलेला आहे. 5 चेंडू पडल्यानंतर इथे तुमचं षटक संपलं जाणार आहे कारण 5 चेंडूचं 1 षटक राहणार आहे. आकाश जे आलेले आहेत त्याचप्रमाणे आमचे सायरामजी देखील आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये आम्ही स्वागत करतो. निश्चित स्वरूपात ही स्पर्धा उभी राहण्यासाठी अनेक खेळाडूंनी महत्त्वाचे कष्ट घेतलेले आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर आपण जर पाहिलं असेल अगदी महिन्याभरापासून या स्पर्धेची चर्चा या विभागामध्ये या भागामध्ये चालू होती आणि ही स्पर्धा कधी खेळली जाणार अर्थातच दिनांक 14 जुलै हा दिवस इथे मात्र निवडण्यात आला. 4 चेंडू झालेले आहेत. 4 धावा धावफलकावरती आहेत आणि अर्थातच जर पाहिलं तर इथे आता शेवटचा चेंडू असणार आहे. अर्थातच 5वा चेंडू. अंपायर सर 1 चेंडू इथे मात्र अजून बाकी आहे. चार धावा धावफलकावरती आहेत. एक षटकाचा खेळ इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपलेला असेल. षटक क्रमांक देखील मात्र मैदानावरती 2 ला सुरुवात होईल. हलक्या हाताने हा फटका देखील मात्र मैदानावरती खेळून काढलाय. फलंदाज इथे मात्र गोलंदाजाचा चांगल्या पद्धतीने प्रतीकजी समाचार घेत आहेत. पहिल्या चेंडूवरती इथे उमंगच्या 1 धाव इथे आलेली आहे. 1 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा वाढेल. धावफलकावरती धाबा स्कोरकार्डवरती धाबा जर पाहिल्या तर तब्बल आतापर्यंत 5 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत. एकेरी अंकामध्ये धावफलक इथे पुढे सरसवले जाते. 5 धावा धावफलकावरती आहेत. रबर बॉलची ही क्रिकेटची स्पर्धा 1 दिवसीय क्रिकेटची स्पर्धा असणार आहे. निश्चित स्वरूपात हळूहळू काहीसे संघ इथे मात्र या स्पर्धेमधनं बाहेर होणार आहेत आणि शेवटी मात्र आज सायंकाळी 2 संघ मात्र इथे मेगा फायनल ग्रँड फिनाली 7 बंगलोज क्रिकेट बीच कप 2024 या स्पर्धेची खेळणार आहेत. ओमकार नवले आणि त्याच्या जोडीला आपण देवेंद्रला देखील आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या मार्कवरती आपण उमंगला देखील पाहतोय. याच परिसराला बिलॉंग करतो. अष्टपैलू सातत्याने एक माझी क्रिकेट त्याच्या माध्यमातून या परिसरामध्ये खेळलेला आहे. अनुभव दीर्घ आहे परंतु त्याच्या अनुभवाचे बोल काय सांगून जातील. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र खेळून काढलाय. तिकडे मात्र जर पाहिलं तर त्या चेंडूवरती 1 धाव आली. 1 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. बुनबुन से बनता है सागर क्षणाक्षणांनी बनतं हे युग थेंबे थेंबे तळे साचे या गतीने या उक्तीप्रमाणे इथे मात्र धावफलक पुढे सरसवले जाते. निश्चित स्वरूपात हळूहळू का होईना इथे धावफलकाला गती दिली जाते. पुन्हा एकदा ओमकारच्या बॅटमधनं सुंदर फटका आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं ओमकारचा हा जबरदस्त प्रहारी फटका. षटकार 6 धावा. पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा स्कोरकार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती असणार आहेत.
आतापर्यंत धावफलक एकेरी अंकामध्ये होतं प्रत्येकजी, परंतु आता धावफलकानं दुहेरी अंकाचा उंबरठा इथे ओलांडलेला आहे. अगदीच जर पाहिलं तर 6 वर्ण धावफलक इथे मात्र 12 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. अक्रॉस दी बॅट बॅटने इथे मात्र फटका खेळायचा होता, परंतु इथे जर पाहिलं तर फलंदाजाला हा चेंडू मात्र मैदानावरती समजू शकला नाही. उमंग यांचं षटक संपलं जाईल. दुसऱ्या क्रमांकात 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा स्थिर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 12 धावा ज्या मात्र धावफलकावरती. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचं सौजन्य ज्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे, अनीसभाई शेख देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगल्या पद्धतीने त्यांनी सहकार्य केलं, त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना देखील मनापासून या ठिकाणी मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे सर आपण पाहिलं ना तर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप साठी देखील सौजन्य आहे. 12 धावा धावफलकावरती आहेत. या षटकामध्ये 8 धावा इथे खर्च झालेल्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 4. हरकत नाही, थोडीशी दुरुस्ती देखील आपण करणार आहोत. धावफलक पुन्हा एकदा चेंज होईल. 13 धावा धावफलकावरती. ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप साठी देखील या स्पर्धेमध्ये सौजन्य ज्यांनी दिलेलं आहे योगेशजी मंडळ, त्यांचं देखील पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. त्यांना देखील मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य अनीसभाई शेख, त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून या ठिकाणी स्वागत, मनापासून त्यांना देखील धन्यवाद. जाऊया पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक इथे 3 ला सुरुवात होईल. मॅजिक षटकाला इथे मात्र मैदानावरती आता सुरुवात होतीये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती बोटांच्या किमयाचा जादूगार याच परिसरामध्ये ज्यानं मात्र गोलंदाजीच्या जोरावरती हे मैदान कित्येक वेळा गाजवलं, तो गोलंदाजी इथे गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. पुन्हा एकदा निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर सुंदर पद्धतीने हा फटका खेळून काढला. निलेश यांच्यावरती आक्रमण चढवलं गेलं. 1 धाव आली. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा, तब्बल 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट इथे मात्र 7 बंगलोच्या बीचवरती खेळवलं जातंय. चांगलं क्रिकेट आहे. निश्चित स्वरूपात प्रेमाचे, निश्चित स्वरूपात धागेदोरे, मैत्रीपूर्ण संबंध या क्रिकेट खेळानं आपल्याला दिलेले आहेत. एकजूट कशी असावी, निश्चित स्वरूपात एकट्या दुकट्यानं न खेळला जाणारा खेळ म्हणजे कुठला खेळ असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. निश्चित स्वरूपात 11 खेळाडूंचा ताळमेळ, समावेश, एकजूट आणि तदनंतर हा क्रिकेटचा खेळ इथे मात्र खेळला जातो. निश्चित स्वरूपात जर पाहिलं असेल मित्रांनो, लहानपणी तुम्ही आम्ही सर्वजण शाळेत जायला निघालो, परंतु शाळेत गेलो नाही. कशा वाचून तर याच क्रिकेटच्या खेळा वाचून. तुम्ही आम्ही घरच्यांचा सर्वात जास्त मार कशा वाचून खाल्ला असेल तर याच क्रिकेटच्या खेळा वाचून खाल्लेला आहे. म्हणूनच ते काय तमाम भारतीयांच्या मनावरती राज्य गाजवणारा खेळ कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र मैदानावरती खेळून काढलाय. अलाउन द कार्पेट पद्धतीचा फटका होता. तिकडे धावा वाजवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. धावफलकावरती इथे धावा तरी सुद्धा वाढल्या जाणार आहेत. प्रतीकजी शिवेकर इथे मात्र गुणलेखनाचं अप्रतिम काम करतायत. 2 धावा ते ऍड करतील. धावफलकावरती धावा, तब्बल 17 धावा धावफलकावरती. 17 बोले तो खतरा, परंतु आता खतरा कोणत्या टीमला असणार, बॅटिंग टीमला की क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. पुन्हा एकदा इकडे जर पाहिलं तर बॅकवर्टला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. तिकडे मात्र डिक्लेरेशन झोनमध्ये 1 धाव येईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोरकार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती. निश्चित स्वरूपात
24चा आपण T20चा विश्वचषक प्रतीक जी पाहिला असेल, ज्या खेळाडूने तुम्हा आम्हा सर्वांची मनं जिंकली, अर्थातच विराट कोहली सरांचा जर्सी क्रमांक किती आहे 18 आणि धावफलकावरती धाबा देखील किती आहेत तर इथे 18 धाबा धावफलकावरती. इथे मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने फटका खेळलाय, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, त्या चेंडूवरती षटकार. षटकार प्लस 3 धावा ऍड होतील कारण मॅजिक षटक आहे आणि षटक देखील मात्र मैदानावरती संपलं जाईल. आकडे देखील चेंज होईल. 27 धावा धावफलकावरती. असेल देवेंद्रला आपण बॅटिंगच्या झोन मध्ये पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 मध्ये संदीप इथे कशा प्रकारे गोलंदाजी करेल ते पाहणं देखील फार महत्त्वाचं राहील. प्रेक्षकांनी इथे मात्र फार मोठ्या प्रमाणावरती गर्दी केलेली आहे. प्रेक्षक राजाचं देखील पुनश्च एकदा आम्ही करतो आयोजक कमिटीच्या वतीने पुनश्च एकदा मदपूर्वक मनापासून स्वागत. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका खेळून काढलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर मिड ऑफ झोन मध्ये हा फटका होता. क्षेत्ररक्षक तिथे धावत पळत आला, चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलं, पुन्हा खेळपट्टीच्या दिशेने चेंडू फेकला. तदनंतर जर पाहिलं तर धावफलक पुन्हा एकदा वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धाबा तब्बल 29 धाबा धावफलकावरती. वा काय जबरदस्त चेंडू अक्रॉस दी बॅटनं फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. देवेंद्र यांना देखील हा चेंडू इथे मात्र समजू शकला नाही. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे जिंकायचं असेल, इथे संघर्ष करायचा असेल तर इथे प्रयत्न करावे लागणार आहेत. वाह काय सुंदर प्रयत्न इथे मात्र मैदानावरती केलेत. पुन्हा चेंडू सीमारेषेच्या धावेसाठी जबरदस्त आणि सुंदर प्रयत्न इथे मात्र केले जात आहेत. मंजिल मिले ना मिले ये तो मुखब्बर की बात है, मंजिल मिले ना मिले ये तो मुखब्बर की बात है, पर मैदान के अंदर कोशिश भी ना करे तो ये बहुत गलत बात है. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सुंदर प्रयत्न यशस्वीरित्या इथे केले जात आहेत. 4 धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढले गेले. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा, 33 धाबा च्या मात्र धावफलकावरती. 33 रन ऑन स्कोर कार्ड. वाह काय सुंदर पद्धतीने हा फटका देखील खेळून काढलाय. तिकडे जर पाहिलं तर फलक देखील मात्र मैदानावरती वाढलेला आहे. 37 रन ऑन स्कोर कार्ड. 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 37 धावा धावफलकावरती. निश्चित स्वरूपात एक चांगलं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या परिसरातील सातबांगला परिसरातील खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ इथे आयोजक कमिटीने इथे निर्माण करून दिलेलं आहे आणि त्या व्यासपीठावरती त्या रंगमंचावरती आपण ही देखणी क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. एक दिवसीय क्रीडा स्पर्धेचा हा रणसंग्राम इथे मात्र मैदानावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर गोलंदाज मात्र तयार असेल. राईट हँड ओव्हर दी विकेट. ओमकार नवले. मोठा फटका खेळायचा होता, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. इथे जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग झोन मध्ये तिकडे क्षेत्ररक्षक तैनात होता, चेंडूला फील्ड केले. एक धाव आली. एका धाब्याने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धाबा, स्कोरकार्डवरती धाबा जर पाहिल्या तर गुणलेखक मित्र पुन्हा एकदा आम्हाला घेऊन जातील पुढील अंकामध्ये. तब्बल 38 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला असेल. 38 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहे.
यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा बॅडमिंटन फटका आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 होता 6 धाबेने धावफलक वरती इथे मात्र पुन्हा एकदा आकडे चेंज होणार आहेत. अर्थातच जर पाहिलं तर आकडे चेंज झाल्याच्या नंतर इथे धावफलकाला देखील उभारणी दिली जाईल. अर्थातच भरारी देखील दिली जाणार आहे. गुणलेखक मित्र पुन्हा एकदा पुढील अंकामध्ये आम्हाला घेऊन जाणार आहेत. 50 धावा 50 रन ऑन स्कोर कार्ड 50 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा या चेंडूवरती वरती असणार आहेत. 56 रन ऑन स्कोर कार्ड 56 धावा धावफलकावरती. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करत आहे आणि लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार इथे मात्र आपण पाहिलेले आहेत. देवेंद्र यांच्या बॅटमधनं पुन्हा एकदा इथे मात्र अक्रॉस दी बॅट खेळला आहे. स्क्वेअर मध्ये संपलेला असेल. एक इनिंग एक डाव इथे मात्र मैदानाच्या मध्ये संपलेला आहे. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बॅटिंग टीमने इथे मात्र मैदानावरती बनवल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत 63 धावा धावफलकावरती. विजयासाठी 64 धावांचं लक्ष्य असणार आहे. 63 झालेले आहेत. 64 धावा विजयासाठी असणार आहेत. चला इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस इथे मध्ये सुरुवात होत आहे. 2 सलामीच्या बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती प्रफुल्ल सातपुते यांना आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पाहणार आहोत. अक्रॉस दी बॅट इथे मात्र मैदानावरती फटका खेळलाय. चेंडू टिकले मात्र मैदानावरती डिक्लेरेशन झोन मध्ये जाऊन पोहोचेल. आताच्या धावा देखील मात्र ऍड होतील. अकाउंट खात्यामध्ये इथे भर होईल. अकाउंट खातं इथे ओपन केलं जाईल. एक धाव जी मात्र धावफलकावरती लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 विकेट जर इथे प्रफुल्ल सातपुते यांनी घेतल्या. अर्थातच विकेट हॅट्रिक साठी इथे प्राइज आलेला आहे. सुनील शहा साहेबांच्या वतीने इथे 2000 रुपयांचं प्राइज इथे प्रफुल्ल सातपुते यांच्यासाठी असणार आहे. सुंदर पद्धतीने हा फटका देखील मात्र मैदानावरती घेऊन काढलाय. त्या चेंडूवरती 6 धावा देखील मात्र मिळतील. संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. धावफलक आकडे इथे मात्र चेंज झाले गेले. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 7 धावा ज्या मात्र धावफलकावरती. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका इथे खेळून काढला. आशिष कुंटे चेंडू पर्यंत पोहोचतील मिड ऑन झोन मध्ये. अर्थातच शॉर्ट मिड ऑन मध्ये तिथे मात्र तिथ्याच्या चपलाईनं आशिषनं क्षेत्ररक्षण केलेलं आहे आणि चेंडूला फील्ड करत असताना तिकडे मात्र कुठलाही अडथळा आला नाही. एका धाब्यावरती समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. मुख्य समालोचन कक्षला मुख्य व्यासपीठाला सलामी देणारा हा फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धाबेसाठी षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. आकडे इथे मात्र मैदानावरती चेंज होतील. धावफलकावरती धावा
स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 14 धावा ज्या मात्र धावफलकावरती 64 या अंकाचा पाठलाग चालू आहे. आतापर्यंत इथे 14 झालेले आहेत. म्हणजे अजूनही विजयासाठी 50 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 50 धावा इथे पार करायच्या आहेत. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न इथे मात्र मैदानावरती करावे लागतील. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र मैदानावरती येईल. डॉट षटक क्रमांक देखील संपलं जाईल. पहिल्या क्रमांकाचं एक षटक संपलं धावफलकावरती आणि स्कोर कार्डवरती आपण पुन्हा एकदा नजर टाकणार आहोत. तब्बल आणि तब्बल विदाउट लॉस 14 धावा च्या मात्र धावफलकावरती. शेवटचे चेंडू शिल्लक असणार आहेत 24 बॉल्स टू विन बाय 15 रन्स. 50 धावा विजयासाठी अजूनही शिल्लक असणार आहेत. ओव्हर नंबर 2 ला इथे मात्र मैदानावरती सुरुवात झालेली आहे. षटक क्रमांक 2 ला देखील मात्र मैदानावरती सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर सुरुवात इथे चांगल्या पद्धतीने झाली. धावा देखील मात्र ऍड होणार आहेत. आताच्या 3 धावा ओके म्हणजे 3 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा एकदा ऍड होईल. संघाच्या खात्यामध्ये इथे भर पडली जाईल. धावफलकावरती धावा स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर तब्बल 17 धावा ज्या मात्र धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील इथे मात्र मैदानावरती तयार असेल. हरिओमला देखील आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहतोय. पुन्हा एकदा इथे बॅटर पुढे सरसावत हा फटका खेळणार होता परंतु इकडे पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा येथील अवांतर अर्थातच अतिरिक्त एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं जाणार आहे. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढले. धावफलकावरती धावा तब्बल 18 धावा ज्या मात्र धावफलकावरती. इकडे जर पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग मध्ये हा फटका इथे मात्र खेळून काढला होता. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण देखील तिकडे पाहायला भेटलं. तिकडे जर पाहिलं तर त्या चेंडूवरती धावा देखील येणार आहेत परंतु फलंदाज देखील तिकडे त्या चेंडूवरती धावबाद होणार आहे. विकेट आली. अर्थातच एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आपण नजर टाकणार आहोत. तब्बल 19 धावा इथे मात्र मैदानावरती सिद्धू देखील बॅटिंगच्या झोन मध्ये असणार आहे. उमंग आणि सिद्धू या जोडीला इथे मात्र काहीतरी करामत करावी लागेल. करामत म्हणता येणार नाही परंतु बॅटने इथे उत्तर द्यावं लागेल. उत्तरास उत्तर प्रति उत्तर देण्याचं काम इथे मात्र बॅटने करावं लागणार आहे. निश्चित स्वरूपात आत्मविश्वास जिद्द कॉन्फिडन्स एकजूट या सर्व गोष्टींनी भरलेला खेळ कुठला असेल तर हा क्रिकेटचा खेळ आहे. उद्योजक समीरजी गडदे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून स्वागत. आमचे राहुल भाई देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. उद्योजक संतोषजी गडते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. या मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पुढील मॅचचा टॉस आपण इथे संपन्न करणार आहोत. चला यानंतरच्या दोन्ही टीम हा सामना संपल्याच्या नंतर आपल्या समोर त्या मॅचचा रिझल्ट येणार आहे. टॉपर विरुद्धामध्ये लुझर यानंतरची आपण मॅच खेळणार आहोत.
आतापर्यंत धावफलकावरती आपण धावा जर पाहिल्या तर तब्बल आणि तब्बल 23 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 64 धावांचा पाठलाग इथे मात्र मैदानावरती चालू आहे. अजूनही विजयासाठी 41 धावांची गरज असणार आहे. सुरेशजी देखील आमच्या उपस्थित होत आहेत, त्यांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. 23 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ला देखील मात्र आता मैदानावरती सुरुवात होईल. मॅजिक षटक असणार आहे. मॅजिक षटकामध्ये इथे फलंदाजांना सुवर्ण संधी असणार आहे. षटकार जर खेळला तर तुमच्यासाठी बोनस रूपी 9 धावा असणार आहे आणि चौकार जर इथे आला तुमच्या बॅटमधनं तर तिथे षटकार असणार आहे. मॅजिक षटकाचं हे वैशिष्ट्य असणार आहे. यश यांना आपण मॅजिक षटकामध्ये पाहतोय. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर आता इथे उमंग आणि सिद्धूची जोडी इथे मात्र काय करेल, काय करामत करेल हे पाहणं देखील फार महत्वाचं राहील. या चेंडूवरती इथे मात्र मैदानावरती सुंदर फटका देखील पाहायला भेटलाय. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर इथे चौकार आलाय, परंतु चौकार जरी आला असला तरी मात्र इथे 2 धावा प्लस होणार आहेत. म्हणजे अर्थातच आताच्या 6 धाव्याने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 30 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. 30 धावा धावफलकावरती मॅजिक षटकामध्ये यश यांना आपण देखील पाहतोय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर उमंग आणि सिद्धू या जोडीला आपण बॅटिंग झोन मध्ये पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यश देखील तयार आहे. सरळ बॅटने इथे मात्र मैदानावरती फटका खेळायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल देखील इथे मात्र मैदानावरती आलेला आहे. 7 बंगलोज बीच क्रिकेट कप 2024 एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा देखील आपण पाहतोय. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने हा फटका देखील खेळून काढलाय. लॉंग ऑफ झोन मध्ये हा फटका होता. तिकडे मात्र त्या चेंडूवरती किती धावा येणार अजूनही कन्फर्म नसतील, परंतु इथे मात्र अंतिम क्षणी 3 धावा साज बाज ताज पद्धतीने इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. 3 धाव्याने देखील धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर गुणलेखक मित्र आम्हाला स्कोर कार्डच्या दिशेने घेऊन जातील. तब्बल आणि तब्बल 33 धावा धावफलकावरती. 33 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस बाय 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. मॅजिक षटक इथे मात्र मैदानावरती आता संपलं जाईल. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. कारण ही स्पर्धा आगळ्या वेगळ्या नियमांनी भरलेली आहे. कारण आता दुपारच्या सत्रानंतर आपण एक षटक हे फक्त 5 बॉलचं केलेलं आहे आणि तिसरं षटक इथे कंपल्सरी सकाळच्या सत्रापासून मॅजिकचं आहे. त्याच्यामुळं आता 5 षटकांची मॅच आहे आणि इथे 5-5 चेंडूंचं एक षटक असणार आहे. म्हणजे कुठेतरी एक षटक डायरेक्ट कमी होणार आहे. म्हणजे अर्थातच 4च षटकांचा हा सामना आहे. म्हणजे तुम्हाला 24 चेंडूंमध्ये उर्वरित जेवढ्या धावा शिल्लक राहणार आहेत, म्हणजे जेवढ्या धावा तुम्ही बनवणार आहात तेवढ्या धावाच इथे मात्र तुम्हाला चेस कराव्या लागणार आहेत किंवा त्या धावेचा पाठलाग इथे करावा लागणार आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. राहुल यांना देखील आपण गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पाहणार आहोत. षटक क्रमांक 4 मध्ये इथे जर पाहिलं तर पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी ते देखील तयार असतील. बॅटिंग झोन मध्ये उमंग आणि सिद्धू ह्या जोडीला आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस दी बॅट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात असेल. चेंडूला फील्ड केलं गेलं. तिकडे मात्र जर पाहिलं तर एक धाव देखील मात्र पळून पूर्ण केली जाईल. एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा तब्बल आणि तब्बल 34 धावा धावफलकावरती. म्हणजे जवळपास इथे आता 34 झालेले आहेत आणि अजूनही विजयासाठी 30 धावा इथे बांधवाव्या लागणार आहेत. काऊ कॉर्नरला हा फटका खेळून काढला होता. तिकडे धावा येणार आहेत जोरदार गतीने, जलद गतीने. पुन्हा एकदा थोडासा खराब थ्रो, गुड रन बिटवीन द विकेट. चित्त्याची सफाई, हरणाची गती इथे दोन्ही फलंदाजांनी धारण केली आणि तदनंतर जर पाहिलं तर 3 धावा देखील मात्र पुन्हा एकदा कंप्लीट होणार आहेत. 3 धावेने देखील धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा, स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती. 37 रन ऑन स्कोर कार्ड, 37 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक इथे मार्गस्थ आहे 4थ्या क्रमांकाचं. 37 धावा धावफलकावरती आहेत. इथे जर पाहिलं तर या चेंडूवरती काय डिसिजन येणार
डिसिजन इथे मात्र थोडाफार पेंडिंग वरती असेल. फलंदाज इथे मात्र मैदानावरती बाद असणार आहे. उमंगला ह्या चेंडूवरती माघारी यावं लागेल. तीन धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. चौथी धाव घेत असताना फलंदाज उमंग इथे बाद झाला गेला. आता उमंगची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल होईल. विकास शर्मा यांना आपण बॅटिंग झोन मध्ये पाहणार आहोत. विकास शर्मा इथे मात्र मैदानावरती कशा प्रकारे बॅटिंग करतील ते पाहणं देखील फार गरजेचं राहील. दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर गोलंदाजीच्या माध्यमातून या षटकामध्ये राहुल यांनी देखील चांगली करामत केलेली आहे. चांगल्या पद्धतीने धावा रोखण्याचा प्रयत्न देखील टीमसाठी त्यांनी केलेला आहे. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर उर्वरित अजून भरपूर चेंडू या षटकातले शिल्लक आहेत आणि त्या चेंडूंमध्ये अजून किती धावा येणार हे पाहणं देखील फार गरजेचं राहील. पुन्हा एकदा मुख्य पंचांच्या उजव्या बाजूनं राहुल देखील तयार असेल. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने तो माहेर राहिलेला आहे. राईट हँड ओव्हर दी विकेट. पुन्हा एकदा इकडे विकास शर्मा यांच्या बॅट मधनं सुंदर फटका आहे. तिकडे चुकी झाली, चुकीला माफी नाही. क्रिकेटचं एक समीकरण आहे मित्रांनो, पकडा कॅच जिंका मॅच, कॅचेस विन द मॅचेस. अशा पद्धतीचे झेल सोडणं म्हणजे स्वतःची कुऱ्हाडी तर स्वतःच्या पायावरती मारून घेण्यासारखं आहे. चूक मोठी झाली आणि तदनंतर जर पाहिलं तर चुकीचा मोबदला धावांमध्ये. तिकडे जर पाहिलं तर एका धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं जाणार आहे. धावफलकावरती धावा, स्कोरकार्ड वरती धावा जर पाहिल्या तर इथे वाढल्या जाणार आहेत. वाईट बॉल देखील इथे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. डॉट बॉल देखील इथे मात्र पंचांनी आता घोषित केलेला आहे. एकोणचाळीस धावा, 39 रन ऑन स्कोर कार्ड. 39 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा इथे बॅट वरती चेंडू घेतलाय, अप्रतिम फटका आहे. चेंडू तिकडे जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या आतमध्ये, थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन देखील इथे मात्र मैदानावरती येईल. अप्रतिम झेल तिकडे मैदानावरती टिपलाय. फलंदाजाला ह्या चेंडूवरती माघारी यावं लागेल. विकेटचं पतन देखील आपण पाहिलेलं आहे. धावा धावफलकावरती आहेत. 39 रन ऑन स्कोर कार्ड. शेवटचे आता 5 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि उर्वरित 5 चेंडूंमध्ये जेवढ्या धावा इथे राहिलेल्या आहेत तेवढ्या धावा इथे विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. सकाळच्या सत्रामध्ये आपण मागाशी एक मॅच पाहिलेली आहे, जेव्हा विकास बॅटिंगला होता. 6 चेंडू आणि 25 धावा इथे बनवायच्या होत्या. त्या धावा तिथे मात्र चेस झाल्या होत्या. परंतु आता जर पाहिलं तर इथे 5 चेंडूंमध्ये अजूनही 25 धावा चेस करायच्या आहेत. इथे मात्र ह्या धावा चेस केल्या जाणार की नाही हे पाहणं मार्क वरती तयार असेल. लेफ्ट हँड ओव्हर दी विकेट, अक्रॉस दी बॅट फटका इथे मात्र खेळून काढला विकास सरांनी. तिकडे जर पाहिलं तर काव कॉर्नरला क्षेत्ररक्षक उभा असेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव आली. थ्रो थोडासा खराब आला. त्यानंतर जर पाहिलं तर 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण केल्या जाणार आहेत. 2 धावा आल्या. 2 धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढले. 41 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे.
4 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपण वसंत यांना देखील पाहतो डेथ ओव्हर मध्ये, स्लॉग ओव्हर मध्ये, अंतिम षटकामध्ये. तर दुसऱ्या बाजूने विकास शर्मा हे देखील ऑन स्ट्राईक ऑन क्रीज झोन मध्ये बॅटिंग करत असताना इथे मात्र पाहायला भेटत आहेत. शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे. विस्फोटक बॅटिंग इथे करावी लागणार आहे विकास यांना. यावेळेस इथे बॅटची कडा स्लिप मधनं इथे चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्डला, अर्थात डिक्लरेशन झोन मध्ये. आताची फक्त एकच धाव, एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 42 धावा, ज्या मात्र धावफलकावरती 42 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर शेवटचे चेंडू इथे मात्र मैदानावरती आता शिल्लक असतील. 3 चेंडू शिल्लक आणि 22 धावांची गरज. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. इथे एखादा अतिरिक्त चेंडू, एखादा फ्रीज चेंडू आणि त्या चेंडूवरती षटकार आणि तदनंतरच्या लागोपाठच्या 3 चेंडूवरती 3 षटकार, म्हणजे सामन्याला कुठेतरी कलाटणी भेटू शकते. परंतु त्यासाठी इथे मात्र कुठेतरी आता अतिरिक्त चेंडू इथे गरजेचं असणार आहे. अतिरिक्त चेंडू जर आला तर इथे मात्र या सामन्याचं गणित कुठेतरी बदलू शकतं. अन्यथा या सामन्याचं गणित आतापर्यंत तर खूप महागडं असणार आहे, अवघड असणार आहे. अक्रॉस दी बाट इथे फटका खेळला होता, तिकडे मात्र फक्त एक धाव आली. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा पुन्हा वाढल्या जातील. तब्बल 43 धावा धावफलकावरती. 43 रन ऑन स्कोर कार्ड. 43 धावा धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 22 धावांची गरज. 2 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. पंचांनी इथे हा चेंडू इथे अतिरिक्त कळवलेला आहे. अतिरिक्त धावेने धावफलक देखील मात्र मैदानावरती वाढलं जाणार आहे. अवांतर धाव इथे मात्र कुठेतरी संघाच्या खात्यामध्ये भर पाडून चाललेली आहे. पुन्हा एकदा इथे सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला चांगल्या पद्धतीने फील्ड केलेला आहे. चेंडूला तिकडे सीमारेषेच्या आतमध्ये ढकललं आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर धावा देखील कुठेतरी येणार आहेत. धावा इथे शांतच असतील. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि इथे सामना मैदानाच्या आतमध्ये संपलाय. क्षेत्ररक्षण करणारा संघ इथे मात्र विजय होतोय. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम.